हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार. हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे भेट. राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता. हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्ये एकवाक्यता नाही. पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर मुख्यमंत्री ठाम, तर चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याला अजित पवारांचा विरोध. महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत अशोक स्तंभाऐवजी सेंगोल. आणीबाणी विरोधातल्या राजभवनातील कार्यक्रमातही सेंगोलचा वापर. संविधान विरोधी कृती असल्याचा विरोधकांचा आरोप. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा 21 पैकी तब्बल 20 जागांवर विजय. मावळते अध्यक्ष भाजपच्या चंद्रकांत तावरेंना केवळ 1 जागा. शरद पवारांच्या पॅनलचाही धुव्वा. आठवीतल्या विद्यार्थ्यानं 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या केली. अहिल्यानगरच्या विद्यालयातील घटना. क्रिकेट खेळण्याच्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती. मुंबई IITमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बिलाल अहमदला अटक. बनावट कागदपत्रांच्या आधारे 14 दिवसांपासून वास्तव्य. याआधीही 1 महिना राहिल्याचं चौकशीतून उघड. संभाजीनगरच्या ड्रग्सची मुंबई आणि गुजरातमध्ये विक्री. बबन खान हा आरोपी पुरवठा करत असल्याचं समोर. अनेक व्यवहार बिटकॉईनद्वारे केल्याची माहिती. अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. आज प्रवेशाची यादी जाहीर होणार का याची उत्सुकता. सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार. 26 जूनपासून फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा. फेब्रुवारीची परीक्षा सक्तीची, तर मे मधली ऐच्छिक. राज्यात वीज स्वस्त होणार. पहिल्यांदाच एका वर्षात 10%, तर पुढच्या 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार. आज दुपारी 1च्या सुमारास मुंबईतल्या समुद्राला मोठी भरती येणार. यावेळी समुद्रामध्ये 4.75 मीटर्स उंचीच्या लाटा उसळणार. या मोसमातली ही सगळ्यात मोठी भरती असेल. केदारनाथमध्ये तुफान पाऊस. मुनकटियामध्ये डोंगरावरून आलेल्या ढिगाऱ्यामुळे हजारो यात्रेकरू अडकले. अनेक ठिकाणी भूस्खलन, तर हिमाचलच्या कुल्लूमध्ये अनेक भागात मोठं नुकसान. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार. 28 तासांच्या प्रवासानंतर दुपारी 4:30 वाजता आगमन होणार. 14 दिवस सगळे अंतराळवीर 60 प्रयोग करणार. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद, तर नामदेव महाराजांची पालखी अंबेजोगाईत दाखल होणार. नीरा नदीत ज्ञानोबांच्या पालखीचं स्नान, तर अंबाजोगाईमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचं अश्वरिंगण. पुढील महिन्यात इराणसोबत बैठक घेत अणु कार्यक्रम संपवण्याची मागणी करणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. हल्ल्यामध्ये नुकसान, पण अणु कार्यक्रम सुरूच ठेवणार इराणची माहिती. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रज्ञा भोवळे.